राम नारायण राम. स्वतःची गोष्ट सांगणे योग्य नाही, ती आपल्या लोकांत सांगता येते. म्हणूनच मी ही गोष्ट सांगत आहे. लहानपणी जेव्हा मी तितास नदीवरून चालायचो तेव्हा चारही बाजूंनी हजारोंची गर्दी गोळा व्हायची आणि मला पाहायची. त्यांना हे एक अजब घटना वाटायची, कारण त्यांना याची सवय नव्हती. पण काहीही कठीण नसते. कोळीसारखी अनेक जीवजंतू पाण्याच्या वरून सहज चालत जातात. त्यांच्या ग्रंथींचे प्रस्फोटन झाल्यामुळे त्यांना हे शक्य होते. जर त्या ग्रंथी प्रस्फुटित करता आल्या तर पाण्यावर चालणे काही कठीण नाही. होडीतही खूप शक्ती असते. ती अनेक लोकांना घेऊन नदी पार करते. शक्ती ही अशी गोष्ट आहे, जितका सराव कराल तितकी ती वाढते. तसेच शब्दरूपात जो मंत्र दिला जातो त्याचा योग्य सराव करणे आवश्यक आहे. ही पृथ्वी शून्यात आहे. जे शून्यात आहे ते शून्यातच लय पावते. आपणही आकर्षणाच्या अधीन होऊन या महाशून्यात सामावलेले आहोत. शून्य स्थान भरण्यासाठी आपण एका विशिष्ट आसनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अभाव भरल्यावरच तृप्ती येते. जेव्हा मंत्राचा जप कराल तेव्हा मनाला आज्ञाचक्रात केंद्रित ठेवा. स्वच्छ बसावं. विचार करा की मी खूप निर्मळ आहे. विचार करा की कुठे काही नाही. मी माझ्या इच्छेने या महाशून्यात विराजमान आहे आणि मंत्र जपत असताना शब्दस्वरूप होत आहे. महाशून्यात कोणतेही स्थान नाही. बसायला कुठेच जागा नाही. जोपर्यंत आपण शेवट गाठत नाही तोपर्यंत आपण त्या दिशेने चालत राहणार. सीमा गाठेपर्यंत विश्रांती नाही. आपण जितक्या वेगाने पुढे जाऊ तितकं तीव्र होईल. सर्व काही एकाग्र होईल. मेंदूच्या क्रिया अधिक वेगवान होतील. क्षणभरात करोडो मैल पुढे जाल. जर शरीर, मन, प्राण यांना या गतीशी एकत्र करू शकलात तर